नाट्यखंड सादर करते. खादाड खाऊ. मी म्हणे खादाड खाऊ म्हणा, काय वाटतंय ते म्हणा. खादाड खाऊ म्हणा, भीमाची बहीण म्हणा, नाही तर आजी सारखं चक्क बकासूर म्हणा, मला काही फरक पडत नाही. माझ्या मैत्रिणी लहानपणी मला फुटबॉल म्हणायच्या, म्हणून ते मला काही फरक पडत नाही, कारण मला माहिती ना ती कशी आहे ती. आता तुम्हाला सांगते, आज इथे यायचं होतं, त्यामुळे सकाळपासून मी काही सुद्धा खाल्लं नाही. काही नेमलं थोडस, एक 3 सँडविच खाल्ले, बशीभर बटाटे पोहे खाल्ले आणि 4-5 गुड्याची बिस्किट तेवढी खाल्ली. बहीण म्हणाली, अगं तुझ्यासाठी रवा बेसनचे लाडू केले, जरा चव घेऊन बघतेस का गं? एक तर काल साजूक तुपात मंद तरवडत होता, त्याच्यातले काजू बेदाणे माझ्याकडे बघूनच मला फळवत होते. आणि बहिणीचं मन कसं मोडवणार हो. त्याकडे 2 काजूनी कटकन केले आणि म्हटलं निघावं, पण जरा बडीशेप खायची होती. बडीशेप काय दिसली नाही. समोर चिंगम मात्र दिसलं, पण चिंगम का खायचं तर तोंडाला व्यायाम होतो, दातांना व्यायाम होतो, म्हणून खाल्लं. नाही तर नसतं खाल्लं. चिंगम तोंडात टाकलं, पायात चप्पल सरकवली आणि निघाले. बाहेर पडले, समोरच्या खिडकीतल्या दोघी जणी फिसकारल्या, झाले का तुमची खादाडी सुरू? याला काय खादाडी म्हणायचं भाऊ? अहो चिंगम, शेंगदाणे, खारे, काजू, वेफर हे येतात आता सटरफटर खाण्यातले पदार्थ. मी तर त्याला चौपट खातच म्हणते, पण यांना कोण समजवणार? देत ना, तुम्हाला सांगते, हल्ली मी ना जवळ येऊन बोला. हल्ली मी कुठल्याही लग्नाला जात नाही. हल्ली मी कुठल्याही लग्नाला जात नाही. रेश्मा, का म्हणून काय विचारतेस? अगं इकडे पंक्तीवर पंक्ती उठत असतात, मी मात्र उठत नाही. वाढणाऱ्यांची धावपळ आणि त्याच्यात माझी काय नकोच ते, कारण एक पदार्थ मी चवी खात असते. एक घास 32 वेळा चावून खाते. शिवाय पानात काढलेली टाकायचं नाही, हा आईचा संस्कार. वाढणाऱ्याचे वाढून जातात, शेजारचे नको म्हणतात, पण हळूच हातात करून वाढून घेतात. आणि लक्ष मात्र माझ्या पानाकडे. मी बघते का कधी त्यांच्या पानाकडे? माझ्या खाण्यावर यांच्या पोटात दुखतं. काय म्हणायचं आता यांना? जाऊ द्या. तुम्हाला सांगते, 4 वर्षापूर्वी मी माझ्या धाकट्या मुलाबरोबर अमेरिकेला गेले होते. हवाई सुंदरी सुहास्य वदनाने एक पदार्थ आणून देत होते. चहा, कॉफी, ऍपल ज्यूस, मँगो ज्यूस, इडली सांबार, उपमा होता, छोटा केकचा तुकडा होता, फ्रूट डिश होती, शिवाय जेवणामध्ये राईस प्लेट विथ पायनॅपल शेअर. एक पदार्थ मी सगळे त्या ट्रेवरती ठेवून मस्त ताव मारला. माझा मुलगा बसला होता शेजारी. नो थँक्स, नो थँक्स असं म्हणत उपाशीच राहिला. वेळा कुठला? अहो एवढे तिकिटाचे पैसे भरलेले असतात ना आपण, मग ते वसूल नको का करायला? लहानपणी पीटीचे सर मला नेहमी म्हणायचे, अगं तू उंचवणी मारणार कशी, वेगाने धावणार कशी, कोणत्या स्पर्धेत तुला घ्यायचं ग? असा राग यायचा ना मला त्यावेळी. पण मनात मी म्हणायचे, दरवर्षी त्याच स्पर्धा का ठेवतात? जरा लाडू खाण्याच्या स्पर्धा ठेवा, वजनदारीच्या स्पर्धा ठेवा, मग बघा कोण कसं येतं ते. आता त्याच्यावर आठवतो, बासुंदी खाण्याच्या स्पर्धेत
गेला आता बघा. जाऊ द्या, आता माझ्या पोटाची काळजी मलाच घ्यायला पाहिजे की नाही हो? काय पोटवा, भूक लागली? तुम्ही आता इथे जेवला पण नाहीत ना. तिकडे स्टार्ट म्हणून 2 बासुंदीच्या वाट्या तेवढ्या संपवल्या. पण आता भूक लागली, पुष्कळणीची वेळ पाहिजे. अगं बाई, तुम्हाला पण खायचे पुष्कळणीची वेळ? यायचंय का? चला तर मग. तुम्हाला नाही यायचं? बाय.